नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने सततचा पाऊस किंवा रिमझिम पावसामध्ये आपणाला आलं पिकामध्ये सुरुवातीला आपण ज्यावेळी आपण आलं उगवून येतं किंवा आता कंटिन्यू 10 ते 12 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्याच्यामध्ये आपणाला आल्या पिकामध्ये जे आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपणाला जो सुरुवातीला आपणाला प्रामुख्याने समस्या जाणवते की आपण पाहू शकता जो कोंब पिवळा निघणे किंवा जे आपणाला शेंड्यामध्ये आळे आढळणे, त्याचबरोबर सततच्या पावसामध्ये जे आलं लागणं आपणाला पाहायला मिळतं किंवा वाढ प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने वाढ न होणे किंवा फुटवा न मिळणे, याच्यासाठी आपण सुरुवातीला ज्यावेळी आपणाला पाऊस कमी येणार आहे त्यावेळी कोणत्या ड्रेंचिंग केल्या पाहिजेत, त्याचबरोबर कोणती फवारणी घेतली पाहिजे की ज्याच्यामुळे आपणाला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीचा फुटवा असेल, त्याचबरोबर जो निघणारा कोंब आहे किंवा जी पानांना पिवळापणा जो जाणवतो त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करावं याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। अशा पद्धतीने ज्यावेळी आपलं आलं फुटून येतं किंवा ज्या पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी पाऊस कमी येणार आहे त्यावेळी पहिली ड्रेंचिंग असेल किंवा जर रानामध्ये पाणी हे अशा पद्धतीने कमी प्रमाणात जर पाणी असेल तर 10 मिनटं आपण ठिबक चालू करू शकतो। त्याच्यानंतर पहिली ड्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या ड्रेंचिंगमध्ये एकरी 2 लिटर स्प्राउट व त्याच्यासोबत आपल्याला 757 ही ICL कंपनीची जी नवीन ग्रेड आलेली आहे ती 757 की ज्याच्यामध्ये आपल्याला चिलेटेड झिंक हे आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामुळे काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने फुटवा निघणार आहे, निघणारा फुटवा हा जाड निघणार आहे। त्याचबरोबर सुरुवातीला फुटव्याला किंवा ज्या पानांना चांगल्या पद्धतीने झिंक गेल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये इतर ट्रेस एलिमेंट आढळल्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रीनरी पाहायला मिळते। ही पहिली ड्रेंचिंग झाली किंवा पहिली आळवणी झाली, त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी पाऊस थांबणार आहे किंवा जर पाऊस जर थांबला तर आपण 4 ते 5 दिवसानंतर दुसरी ड्रेंचिंग करू शकतो की ज्याच्यामध्ये एकरी 2.5 किलो आपल्याला 1448 हे खत घ्यायचं आहे। त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूट्रॉन तुम्ही घेऊ शकता की जे कोंब पिवळं पडणार आहे किंवा पहिले ड्रेंचिंग केल्यानंतर सुद्धा आपल्याला जर कोंब पिवळं जाणवत असेल तर त्याच्यासाठी 1448 त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूट्रॉन व त्याच्यासोबत तुम्ही एखादं चांगल्या दर्जाचं ह्युमिक ॲसिड हे सोडू शकता। ही दुसरी ड्रेंचिंग करायची आहे। तर आता अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे। फवारणी कोणती करायची आहे, आपल्याला पहिली फवारणी करायची नाही जी आपल्याला आळी जाणवत असेल किंवा ह्या सुरळीमध्ये आपल्याला आळी जाणवते की काळ्या पद्धतीची आळी जाणवते, त्याच्यासाठी तुम्ही हमला घेऊ शकता किंवा प्रोपेक्स सुपर हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml, त्याच्यासोबत तुम्ही साप हे बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, त्याच्यासोबत 1261 हे खत प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम व एखादं चांगलं मायक्रोन्यूट्रॉन घ्यायचं आहे, याचा पहिला स्प्रे द्यायचा आहे। त्याच्यानंतर ज्यावेळी आपल्याला उघडीप घालणार आहे त्याच्या किंवा चांगला सूर्यप्रकाश जाणवणार आहे त्यावेळी आपण एखादा आंतरप्रवाही हे बुरशीनाशक घेऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये फॉलिओ गोल्ड वापरू शकतो, नेटिव्ह वापरू शकतो किंवा आपण स्कोर कवच याचासुद्धा आपण स्प्रे देऊ शकतो। स्कोर कवच सिलिकॉनचा स्प्रे देऊ शकतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने जो रोपावर कंटिन्यू पावसामुळे आलेला ट्रेस असेल हा गेलेला आपल्याला पाहायला मिळणार। अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये दर्जेदार असं उत्पादन हे घेता येईल। तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।